बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहताय एबीपी माझा। बुलेटिनची सुरुवात करूया या तासाच्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊन सिटी 60 पाहूया। इचलकरंजी शहरातील मुख्य बाजारपेठेत काल 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी। महाराजा ज्यूस सेंटर आणि राजा ज्यूस सेंटरमध्ये गाळ्याच्या मालकीवरून झालेल्या वादातून हाणामारी। अमरावतीच्या चिखलदऱ्यात पंचबोल पॉइंटवरती पर्यटकांमध्ये गाणं गाण्यावरून बाचाबाची। वादामध्ये जिप्सी चालकांची पर्यटकांना मारहाण। पुण्याच्या सिंहगड रोडवरच्या हिंगण्यातल्या खोराडी वस्तीमध्ये 15 ते 20 गाड्यांची तोडफोड। अनेक रिक्षा आणि गाड्यांचं नुकसान। 2 गटातील वादातून दहशत माजवण्याचा प्रयत्न। सामान्यांना नाहक त्रास। धाराशिवमध्ये महापुरुषांच्या जयंतीत डॉल्बीवर अश्लील गाणं लावून नृत्यांगना नाचवल्याचा प्रकार। अशा ग्रुपवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। पुणे मुंबई महामार्गावर खडकी परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या गुन्हे शाखेच्या 2 पोलीस शिपायांवर 4 जणांच्या टोळीचा हल्ला। 4 जणांना खडकी पोलिसांनी अटक केली। मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 2 आरोपींविरोधात 7,000 पानांचं आरोपपत्र दाखल। या प्रकरणात 65,54,00,000चा गैरव्यवहार झाल्याचं समोर। उद्योगपती अनिल अंबानींविरुद्ध ईडीकडून लुकआउट सर्क्युलर जारी। 5 ऑगस्टला चौकशीसाठी दिल्लीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश। 7,000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अंबानींना दुसरा झटका। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार अनधिकृत बांधकामासाठी प्रति चौरस फूट 20 ते 25 रुपये लाच घेत होते। ईडीनं धाडी टाकल्यानंतर केलेल्या चौकशीतून माहिती समोर आली आहे। दादरमधला कबुतरखाना हटवण्यास पक्षीप्रेमी आणि स्थानिकांचा तीव्र विरोध। या कबुतरखान्यामुळे श्वसनाचे आजार बळावत असल्यानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रशासनाकडून कारवाई केली जाते। पुण्यातील यवतमध्ये एकानं धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर यवतमध्ये तणावाची परिस्थिती। मात्र रात्रीपासून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे। पुण्यातल्या यवतमध्ये धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट शेअर करणाऱ्या 20 ते 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। आक्षेपार्ह पोस्टमुळे 2 गटात निर्माण झालेल्या तणावानंतर पुण्यातल्या यवतमधील परिस्थिती नियंत्रणात। गावात जमावबंदी लागू। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। पुण्यातील यवतची बाजारपेठ आज बंद। यवत गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात। पुढचा आदेश येईपर्यंत यवत गावात जमावबंदीचे आदेश। राज्यामध्ये जातीय दंगली घडवण्याच्या सुपाऱ्या सत्ताधारी पक्षांकडून। संजय राऊतांची यवतमधल्या तणावावर प्रतिक्रिया। भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे यवतमधील वाद चिघळला। आमदार रोहित पवारांचा आरोप। राज्यात कायदा सुव्यवस्था परिस्थिती अतिशय बिकट। रोहित पवारांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये 1.5 वर्षात वाहन तोडफोडीच्या 124 घटना। कोंढवा, सहकारनगर, विश्रांतवाडी, सिंहगड रोड ही वाहन तोडफोडीचे हॉटस्पॉट। वाहनांची तोडफोड, कोयता गँग हल्ले आणि दहशत पसरवणाऱ्यांमध्ये 35% अल्पवयीन मुलांचा समावेश। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये 2024ला झालेल्या बॉम्बस्फोटाचं प्रकरण। आरोपीला नाशिकमधून अटक। आरोपी वेषांतर करून नाशिकमध्ये राहत होता अशी एनआयएला माहिती मिळाली होती। महाराष्ट्रातील इंजिनियर तरुणांकडून तामिळनाडूमधील एकाची डिजिटल अरेस्ट करून जवळपास 2.5 कोटींची फसवणूक। या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून दोघांना अटक। शनी शिंगणापूर देवस्थानातील बनावट अॅप घोटाळा हा एकट्यानं केला नसून यामध्ये आणखी आरोपींची भर पडू शकते। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। तर या प्रकरणात मकोका लागण्याची शक्यता धसांनी वर्तवली आहे। बीडच्या एका तरुणाला अयोध्येतील राममंदिर उडवून देण्यासाठी मेसेज। संशयिताकडून 1 लाखांची ऑफर। कटात सहभागी होण्यासाठी बीडच्या तरुणाला मेसेज। या प्रकरणी संबंधित तरुणाकडून शिरूर कासार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। बीड जिल्हा कारागृहात मोबाईल आढळून आलेल्या कैद्याची लातूर कारागृहात रवानगी। तर गांजा आढळून आलेल्या कैद्याची शिवाजीनगर पोलिसांकडून कोठडीत चौकशी। यामुळे कारागृह अधीक्षकांची देखील बदली। महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्ण पळवणारे सोलापुरातील श्रेयस नर्सिंग होम अखेर सील। आशा सेविकांना आमिष दाखवून शासकीय रुग्णालयातील रुग्ण खासगी रुग्णालयात नेल्याचा गोरखधंदा उघड झाला होता। परभणीमध्ये महावितरणचा भोंगळ कारभार समोर। 2 वर्षांपूर्वी वीज कनेक्शन काढूनही निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला नियमित वीज बिल। वीज कनेक्शन नसताना त्यांना 28,000चं बिल देण्यात आल्याची तक्रार। पालघरच्या माहीम येथील एसबीआयचं एटीएम फोडून चोरट्यांनी लाखोंची रोकड लंपास केली आहे। चोरीचे पुरावे नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी एटीएमला आगही लावली। घाटकोपरच्या 17 वर्षीय गतिमंद मुलीला रुग्णालयाबाहेर पळवून नेत सामूहिक अत्याचार। घाटकोपरच्या राजावाडी परिसरातला धक्कादायक प्रकार। तरुणी गर्भवती राहिल्यानं प्रकार उघडकीस आलाय।
पवई आयआयटीमध्ये हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या, शिक्षणाचा ताण आल्यानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज. रोहित सिन्हा असं मयत तरुणाचं नाव. शेतकरी कामगार पक्षाचा आज वर्धापन दिन. पनवेलमध्ये जयंत पाटलांच्या नेतृत्वात रॅली. माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नायगाव बीडीडी चाळ परिसरात बॅनरबाजी. प्रकल्पाचं काम फडणवीसांकडून पूर्ण, आव्हाड केवळ श्रेय घेण्यासाठी येत असल्याचा बॅनरवर मजकूर. आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न. कल्याणच्या गोदावरी नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावरती आज पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बैठक घेणार. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत. आमदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळण्यासाठी आमदार संजय कुटे आणि आमदार संजय गायकवाड यांचा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज. पराभूत उमेदवारांनी दाखल केली आहे याचिका. 22 ऑगस्टला अंतिम सुनावणी होणार. सोलापूर जिल्ह्यातील कथित 100 कोटींच्या साखर घोटाळ्याविरोधात बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांची ईडीकडे तक्रार. डीसीसी बँकेच्या बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणात सहकार मंत्र्यांना चौकशीसाठी पत्र. वाकडी कामं करूनच सरकार सत्तेत, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची टीका. रोहित पवार अर्ध्या हळकुंडानं पिवळं झाल्यासारखं बोलतात. माजी आमदार राजेंद्र राऊत यांची टीका. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळल्याप्रकरणी राजेंद्र राऊत आणि त्यांच्या मुलावर रोहित पवारांनी संशय व्यक्त केला होता. रोहिणी खडसेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे. रेव्ह पार्टी प्रकरणी पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्याप्रकरणी रोहिणी खडसेंनी पुण्यातील गोविंद बाग या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली आहे. कोल्हापूरच्या वर्षानगरमधील भरवस्तीत प्रस्तावित असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पास स्थानिकांचा तीव्र विरोध. प्रकल्पाचं काम सुरू करण्यासाठी आलेल्या महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसमोर जोरदार शाब्दिक चकमक. अमेरिकेनं भारतावर लादलेल्या 25% टॅरिफचा कोकणालाही फटका बसणार. टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेला जाणाऱ्या पल्पच्या किमतीमध्ये 25% वाढ होणार. नव्या मुंबई-पुणे महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून हा महामार्ग तयार झाल्यानंतर मुंबईहून पुण्याला केवळ 1.5 तासात पोहोचता येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ही माहिती दिली. जलप्रदूषण रोखण्यासाठी मूर्तिकारांना पर्यावरणपूरक रंगांचं वाटप. मुंबई पालिकेकडून 10,000 लिटरचा पुरवठा. 6 रंगांचा समावेश असेल. एकूण 7,800 लिटर रंग पुरवण्यात येईल. बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर ठाम. कमी मासिक वेतनात अधिकचं काम. महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षित वातावरण. या सगळ्या विरोधात मतदान घेत कर्मचाऱ्यांकडून संप. 8 ऑगस्टला पुढची दिशा ठरेल. रविवारी मुंबईच्या मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11:05 दुपारी 3:45 हा मेगा ब्लॉक असेल. हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 11:10 दुपारी 4:10 मेगा ब्लॉक. ब्लॉक कालावधीमध्ये कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान सगळ्या लोकल रद्द असतील. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 10:35 दुपारी 3:35 मेगा ब्लॉक असेल. ठाणे परिसरातील कचरा मुंबईच्या हद्दीत आणून टाकल्याप्रकरणी मुंबई महापालिकेची दंडात्मक कारवाई. व्यावसायिक किंवा कंत्राटदार तसंच आस्थापनांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात. वाढत्या साथीच्या रोगांच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेकडून शहरातील 2,86,236 घरांचं सर्वेक्षण. नागरिकांच्या दुर्लक्षामुळे डेंग्यूचा धोका उद्भवत असल्याचंही कारण पुढे. तुळजाभवानी मंदिरातील शस्त्रपूजनाची तलवार गहाळ झाल्याचा पुजाऱ्यांचा आरोप. तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा पुजाऱ्यांचा दावा. तलवारीबाबत माहिती घेऊन सांगतो मंदिर प्रशासनाची सावध प्रतिक्रिया. मालेगावातून वाहणाऱ्या गिरणा आणि मोसम नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गिरणा धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग. धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ. नंदुरबारमध्ये हिरव्या मिरचीचे भाव दुपटीनं घसरले. बाजार समितीमध्ये मिरचीला 45 रुपये प्रति किलोचा भाव. एकाच दिवसात भाव कोसळल्यानं मिरची उत्पादकांना मोठा आर्थिक फटका. बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गाच्या कामाचा महामार्गालगतच्या शेतीला फटका. महामार्गाच्या कामावेळी योग्य नियोजन न केल्यानं पावसानं विश्रांती घेऊनही आठवडा उलटल्यानंतरही शेती पाण्याखालीच. गोंदियातील जुलैमधील पूरस्थितीच्या नुकसानाची प्राथमिक आकडेवारी जाहीर. एका महिन्यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 15 जनावरं दगावली आहेत, तर 720 घरांचं नुकसान देखील झालंय. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये 90 एकर परिसरात असलेला मालगुजारी तलाव फुटला. यामुळे 400 हेक्टर परिसरातील शेती पाण्याखाली.
एक महत्त्वाची अपडेट सविस्तर पाहूया। पश्चिम किनारपट्टीवर 2 महिन्यांच्या मच्छीमारी बंदीनंतर कालपासून अधिकृत मासेमारीला सुरुवात झाली। नव्या उमेदीनं समुद्रात उतरलेल्या मच्छीमारांवर सागरानं जणू कृपेचा वर्षाव केलाय। हंगामाच्या सुरुवातीला मच्छीमारांच्या जाळ्यांमध्ये कोळंबीचा अक्षरशः खच पडल्यानं 2 महिन्यांच्या प्रतीक्षेचं सोनं झालंय। या बंपर सुरुवातीमुळे मच्छीमारांच्या चेहऱ्यावर समाधानाचं आणि आनंदाचं भाव दिसतायत। वेंगुर्ले तालुक्यातील मच्छीमारांनी आपल्या नौका समुद्रात लोटल्यात आणि दिवसभराच्या अथक परिश्रमानंतर जेव्हा नौका मांडवी खाडीत परतल्या तेव्हा किनाऱ्यावर अनपेक्षित आणि भरघोस कोळंबीच्या उत्पादनामुळे केवळ मच्छीमारच नाही तर त्यावर अवलंबून असलेले इतर व्यावसायिकही सुखावलेले। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2 आरोपींना अटक। चोरट्यांनी घरात प्रवेश करत चाकूचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न केला होता। नागपूरमध्ये दारूच्या नशेत कार चालवणाऱ्याला अटक। कारमधून पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त। नागपुरातील कोतवाली पोलिसांची कारवाई। इंडिगो फ्लाईटमध्ये एका प्रवाशानं दुसऱ्या प्रवाशाला कानाखाली मारली। कोलकाता विमानतळावर विमान उतरल्यानंतर आरोपी प्रवाशाला सुरक्षा पथकाकडे सोपवण्यात आलं। मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट। जुलै 2025 मध्ये वस्तू आणि सेवा कराचं एकूण संकलन 7.5% वाढून सुमारे 1.96 लाख कोटी रुपये। देशांतर्गत महसुलात 6.7% वाढ होऊन तो 1.43 लाख कोटी रुपये झाला। तर आयातीतून मिळालेला कर 9.5% वाढून 52,712 कोटी रुपये। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राऊस अव्हेन्यू न्यायालयानं उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांना नोटीस बजावली आहे। या प्रकरणी राऊस अव्हेन्यू न्यायालयामध्ये 28 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। गुरुग्रामच्या शिकोहपूरमधील 3.53 एकर जमीन व्यवहाराशी संबंधित आरोपपत्र दाखल आहे। पंतप्रधान मोदी आज वाराणसी दौऱ्यावर 2183 कोटींच्या 52 योजनांचं उद्घाटन तर 1618 कोटींच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार। मोदी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता देखील जाहीर करणार। अमेरिका आणि रशियामध्ये तणाव वाढला। रशियाजवळ आण्विक पाणबुडी तैनात करण्याचे ट्रम्प यांचे आदेश। रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष मेदवेदेव यांच्या विधानानंतर ट्रम्प यांचे आदेश। अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्याकडून राजकारण सोडण्याची घोषणा। कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नर पदासह कोणत्याही राजकीय पदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचं हॅरिस यांचं वक्तव्य। चीनमध्ये आलेल्या पुरात अनेक दुकानांमधील 12 कोटींचे सोन्याचे दागिने वाहून आलेले ते दागिने लुटण्यास नागरिकांची झुंबड। 20 किलो सोनं आणि चांदीचे दागिने वाहून गेल्याची माहिती। भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या 5व्या कसोटीत दुसऱ्या डावाचा खेळ संपेपर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यात भारताच्या 75 धावा तर भारताकडे 52 धावांची आघाडी। काल पहिल्या डावात भारताचा डाव 224 धावांवर आटोपला। त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या इंग्लंडच्या संघाला केवळ 247 धावांपर्यंत मजल मारता आली। दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालचं शानदार अर्धशतक। तो 51 धावांवर नाबाद आहे। त्याच्यासोबत आकाशदीप 4 धावांवर खेळतोय।